काका मला वाचवा असं म्हणतात तसं मी म्हणतो दादा मला वाचवा. सुरेश वाडकर अजित पवारांच्या उपस्थितीत वक्तव्य. भुजबळ साहेब मला शेजारी बसवून डिवचत होते. तुम्हाला जीवनगौरव मिळाला, आता थांबा. पण नरड्या सूर असेपर्यंत मी गात राहीन. अजितदा आणि मी कॉलेजपासून मित्र आहोत. रामतेरी गंगा मैलीच्या वेळी अजितदा कोल्हापूर येथे कॉलेजला होते. काका मला वाचवा असं म्हणतात तसं मी म्हणतो दादा मला वाचवा. नाशिकमधील एक प्रलंबित कामाबद्दल व्यक्त केली खंत. नाशिकच्या एका जमीन प्रकरणात माझी फसवणूक झाली होती. त्यात 90% काम झालं असून 10% काम बाकी आहे. या जागेवर माझं शाळा सुरू करण्याचं स्वप्न असल्याचं प्रसिद्ध संगीतकार गायक सुरेश वाडकर यांनी सांगितलं. मी नानांचा आणि आमच्या आकाशचा अत्यंत आभारी आहे. भुजबळ साहेब शेजारीच बसून मला डिवचत होते, कारण तेही माझे खूप जवळचे मित्र आहेत. कॉर्पोरेटर असल्यापासून मी त्यांना जवळनं बघतोय की अरे तुला जीवनगौरव पुरस्कार आहे, आता तू रिटायर झालास. तर असं काही नाही आहे. अजून परमेश्वरानं नरड्यात अजून दम दिला आहे. तर खांद्यावरनं जाईपर्यंत मला वाटतं गाईनच मी. आता पण गातो. यस, एक झलक. आधी रड गाणं गातो, मग नंतर गाणं गातो. नाशिकच्या माझ्या खूपशा विद्यार्थिनी माझ्या बसल्या असतील इथं. मुंबईवरनं म्हणजे मुंबईला यायला आणि गाणं शिकायला त्यांना खूप त्रास व्हायचा. आणि इथं इतकं जबरदस्त टॅलेंट आहे हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. आणि त्यांचा त्रास कमी व्हावा इथनं खूपशी मुलं माझ्याकडे अजूनही येतात. म्हणून एक अट्टहास केला होता. एक जागा घेऊन त्याच्यात संगीत शाळा करायची. पण जागेचं व्यवहार ज्ञान नसल्यामुळं माझी फसवणूक झाली आहे दादा. आणि दादाला ते चांगलं माहिती आहे, कारण दादांनी 2-3दा मोठमोठ्या सरकारी ऑफिसर्सनं दम दिला होता. कारण दादा दमाशिवाय कुणालाच दामात घेत नाही. दादा 90% पर्यंत मी जवळ आलोय. 10% काम का होत नाहीये हेच मला कळत नाही. आणि हे दुःख आहे माझं. इथे एक चांगली शाळा झाली असती आणि मी आवडीनं ती शाळा स्वतः येऊन सांभाळली असती. तर ह्या बाबतीत भुजबळ साहेबांनी सुद्धा माझी खूप मदत केली आहे. आणि दादा याची थोडीशी जर मनावर घेतलं तर हे नक्की माझं काम होईल. आणि मी इथं एक चांगली शाळा करीन अशी माझी खात्री आहे. कारण मुंबईतलं जर तुम्ही माझी शाळा बघितली तर तुमची खूप तब्येत खुश होऊन जाईल. तर दादांना विनंती आहे, भुजबळ साहेबांना विनंती आहे की तुम्ही मला ह्यातलं, जसं काका मला वाचवा म्हणतो आपण, तसं दादा मला वाचवा आता. आणि ही माझी स्वप्नपूर्ती दादा आणि भुजबळ साहेब पूर्ण करतील अशी मी तुमच्या समोर त्यांच्याकडनं ग्वाही घेऊ इच्छितो. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नाशिक.